दानवेंनी एक व्हिडिओ ट्विट केलेला आहे आणि तिथे पैशांची गड्डी मोजताना एक महेंद्र दळवी दिसत आहेत. काय अरे बाबा, पैसे असणं काय चुकीचं आहे का? ते पैसे कसले आहे, काय चौकशी आणि ती येईल. काही दिसलं शिवसेनेचं की त्याच्यावर बदनामी करायचा एवढा धंदा त्यांच्याकडे आहे. सातत्याने बॅगा सापडत आहेत पैशांच्या. संजय शिरसाट यांच्याकडे सुद्धा पैशांची बॅग सापडली. आपण पाहिलं असेल चौकशीमध्ये काय निघालं. संजय शिरसाटाच्या बाबतीतही अशी बदनामी करण्यात आली आणि दानवेच्या बाबतीतही जे आरोप करण्यात आले. आताही दळवीच्या बाबतीमध्ये अशाच पद्धतीचे आरोप केले जात आहे. विरोधकांच्या बोलण्यात काही तथ्य नाही. याला ओढा दुष्काळ पडल्यानंतर हे पहिले एकमेव सरकार आहे की ज्या सरकारने नॉर्म सोंडाळून शेतकऱ्यांना 15,000 कोटीचं पॅकेज दिलं. एवढंच नाही तर रब्बीला पेरण्याकरता प्रत्येक शेतकऱ्याला 10,000 रुपयाची मदत या सरकारने केलेली आहे. पैशांच्या बॅगाच्या ज्या व्हिडिओ समोर येतात त्यामध्ये केवळ शिवसेनेच्या आमदारांच्या पैशांच्या बॅगाच्या व्हिडिओ का समोर येतात? शिवसेना टार्गेट केली जाते असं म्हणणं चुकीचं आहे. बॅगाच्या मध्ये पैसे सापडले, इथे पैसे सापडले, चौकशीत येईल ना, चौकशीत येईल. त्यामुळे कोणी काही आरोप केलं म्हणजे डायरेक्ट फाशी करायची असं काही नियम नाहीये. अशा प्रकारे पैसे सापडल्यामुळे विरोधकांवरती ईडी सीबीआयच्या माध्यमातून कारवाई झालेली आहे. पैसे अशा पद्धतीने सापडल्यामुळे येईल ना, चौकशीत येईल ना, चौकशी होऊ द्या. अंबादास दानवेंना महेंद्र दळवी यांनी विटलेस म्हटलेलं आहे आणि ब्लॅकमेलिंगचा हा सगळा प्रकार असं म्हटलंय, स्पष्टीकरण दिलं. हे बघा, कोणी काही म्हटल्यानंतर कावळ्याच्या छापेने काही गाय मरत नसते. कोणी कोणाला काय म्हणावं हा त्याच्या संस्कृतीचा विषय आहे. सध्या ते सुशिक्षित बेरोजगार राजकारणी असल्यामुळे त्यांना बोलणं उचित आहे.